नागपूर खंडपीठातल्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। निवडणुका रद्द करण्याला आव्हान देण्यात आलेलं आहे। आधी जे चिन्ह मिळालं तेच नव्या कार्यक्रमात देखील मिळावं, याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केलेला आहे। तर नवा कार्यक्रम दिलेला असता तरी चिन्ह हे बदलू नये असं देखील याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। निवडणूक खर्चाची मर्यादा ही देखील वाढवावी अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केलेली आहे। तर 20 तारखेच्या मतदानापर्यंत एक्झिट पोल हा प्रसारित करू नये असं देखील म्हणणं हे मांडण्यात आलेलं आहे। त्यामुळे उद्याची मतमोजणी ही देखील लांबणीवरती टाकण्याची नागपूर खंडपीठाकडे मागणी करण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे सध्या आपल्या सोबत आहेत। भारतीय सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांनी नेमकं काय म्हणणं मांडलंय? खरं तर अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी म्हणायला पाहिजे, कारण उद्यावर आता मतमोजणी आलेली आहे। निवडणुका ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत, मतदान सुरू आहे। असं असताना जिथे निवडणुका स्थगित केल्या गेल्या त्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आधी एक चिन्ह मिळालं, ते घेऊन त्यांचा प्रचारही झाला, पण आता सगळी जर प्रक्रिया नव्याने केली गेली तर आम्हाला तर चिन्ह बदलण्याचा फटका बसेल। त्यामुळे ते होऊ नये। निवडणुका रद्द झाल्या तोपर्यंत सगळा खर्च झाला होता, कारण एकच दिवस उरला होता प्रचाराचा, तर त्या खर्चाचं काय, आता पुन्हा खर्च करावा लागू शकतो। त्यामुळे खर्चाची जी मर्यादा आहे, निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेली विहित मर्यादा, ती वाढवली गेली पाहिजे। आणि कुठे ना कुठे सगळेच राजकीय पक्ष हे म्हणतात की आज आणि उद्या जो निवडणूक कार्यक्रम आहे, म्हणजे आता सुरू असलेलं मतदान आणि मतमोजणी, याचा पुढच्या 20 तारखेच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे एक्झिट पोलही प्रसारित केला जाऊ नये। आणि तसंच या याचिकाकर्त्यांची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की उद्या तुम्ही मतमोजणी घेऊच नका, त्याच्याऐवजी 21 तारखेला जी 24 शहरांची नगरपालिकांची मतमोजणी आहे त्याच्यासोबतच सगळी मतमोजणी घ्या। आणि आता या क्षणाला कोर्टामध्ये याचिकाकर्त्यांचे वकील या मुद्द्यावरच युक्तिवाद करतात आहे। त्यामुळे आता उच्च न्यायालय काय निर्णय देतं ह्याच्याकडे लक्ष आहे। आणि बरोबर 12:30 वाजता दुसरी एक याचिका औरंगाबाद खंडपीठात सुद्धा आहे। त्यामुळे या दोन्ही सुनावण्यांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण सगळा जो ग्रामीण महाराष्ट्र आहे त्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचं भवितव्य या सुनावण्यांवर अवलंबून आहे। बरोबर आहे। त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीच्या सुनावणीकडे लागून राहिलेलं आहे। निवडणूक आयोगाकडून नेमकं काय म्हणणं मांडण्यात येत आहे? सध्याचे काही अपडेट्स मिळत आहेत का? नाही, मी जसं सांगितलं तसं तिथे आता तरी याचिकाकर्त्यांकडूनच युक्तिवाद सुरू आहे। याचिकाकर्त्यांचे वकीलच युक्तिवाद करतात आणि त्यांचे ज्या अडचणी आहेत, अचानक हा निवडणूक कार्यक्रम बदलल्यामुळे त्या अडचणी काय आहेत आणि निवडणूक आयोगाकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत ह्या वारंवार सांगितल्या जातात। अगदी धन्यवाद भारती मॅम या संपूर्ण माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट हे वेळोवेळी जाणूनच घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।